तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता सगळं सत्य आपल्याला समोर येताना दिसतंय. तर मित्रांनो, अर्जुन सगळ्यांना सांगतो की 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता तो मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे. तर नागराज म्हणतो की अरे दादा, हा अर्जुन खोटं बोलतोय आणि काही बोलला नाही, आपण याच्यावर विश्वास ठेवायचा का? तर अर्जुन रागातच म्हणतो की नागराज, तुझा सगळा खेळ संपलाय. यांनी पुन्हा सुमन काकूंना सुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. तर अर्जुनच्या तोंडून नागराजचं हे सत्य ऐकल्यानंतर रविराजच्या पायाखालची जमीन सरकते. तर इकडे नागराज स्वतःला वाचवायला आता अर्जुनला म्हणतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे, तुम्ही हे सगळं केले. तर इन्स्पेक्टर साहेब ते व्हिडिओ दाखवू लागतात ज्यात नागराजने स्वतः सगळा गुन्हा कबूल केलेला असतो. सुमन म्हणते की हो भाऊजी, हाच व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता. त्यानंतर रविराजचे डोळे उघडतात, तो नागराजच्या कानाखाली आवाज काढतो आणि मित्रांनो, सख्या भावाच्या जीवावर उठलास तू, कशामुळे हे सगळं प्रॉपर्टीसाठी त्याने केलं होतं. सायली म्हणते की आम्हाला कधीच कळलं होतं की या सगळ्यामागे नागराज आहे, फक्त आम्ही पुरावा शोधत होतो. आणि अखेर इतक्या वर्षानंतर नागराजला अटक होते आणि पोलीस त्याला जे आहे ते घेऊन जातात. तर आता फक्त खऱ्या तन्वीचे सत्य आता मालिकेत उलगडायचं बाकी आहे. पण ते कधी उलगडेल, कधी सगळ्यांना कळेल, हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा.